शिवधाम उद्यानाशेजारी दक्षिणमुखी हनुमान शनी मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा। शुक्रवारी शोभायात्रा, रविवारी महाप्रसाद। नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरातील शिवधाम उद्यानाशेजारी श्री शिव पंचायतन दक्षिणमुखी श्री हनुमान आणि शनिदेवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे। दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व आकर्षक मंदिर लक्ष वेधून घेत आहे। या भव्य मंदिरात 3 दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 12 वाजता मूर्तीची शोभायात्रा निघेल। गणेश, अंबिका, हनुमानजी आणि शनिदेवाची मूर्ती नेहरू चौकातील श्रीराम मंदिरापासून नगरपालिका, द्वारकाधीश मंदिर, हाट दरवाजा, गांधी पुतळा मार्गे पुन्हा शिवधाम शेजारी मंदिरात शोभायात्रा येईल। शनिवारी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रातःपूजन, देवता आवाहन, स्थापन ग्रहण, दुपारी 2 ते सायंकाळी 7 पर्यंत प्राण प्रतिष्ठा विधी होईल। रविवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत देवता मूर्ती संस्कार, मंगल स्नान, न्यास, प्राण प्रतिष्ठा, प्रधान हवन, उत्तरांग हवन, कलश, शिखर स्थापन, ध्वजारोहण, बलिदान, महापूर्णा होईल। त्यानंतर महाआरती, महाप्रसाद होईल। भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी मंदिर सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे। मित्रांनो, श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी सेवा समिती हा आपला मंदिर पुरातन काळातला मंदिर आहे। ह्या मंदिरचा जीर्णोद्धार केला आहे आपण, काम आता सुरू आहे त्याचं। हे काम आपलं शिवधाम उद्यानकडे सुरू आहे। तर या मंदिराचे 28, 29 व 30 तारीख 3 दिवसाचा कार्यक्रम आहे। 28 तारखेला शोभायात्रा निघणार आहे, सकाळी 9 वाजेचा टाईम आहे आपला श्रीराम मंदिरपासनं तर नगरपालिका असा गोल फिरून हाट दरवाजा व परत आपला मेन ओरिजिनल मंदिरापर्यंत येणार आहे, बरोबर आहे। परत आपण दुसऱ्या दिवशी यज्ञ वगैरे राहील। तिसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे। तरी पण ज्या भाविकांना देणगी द्यायची असेल किंवा काही मदत करायची असेल तर त्या लोकांनी आपल्या मंदिरात येऊन संपर्क साधावा व ट्रस्टशी संपर्क साधावा। धन्यवाद। मुख्य संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।